ऊन खूप आहे हो. हा उन्हामुळे ट्रॅव्हलिंग मुळे शक्यतो काय करावं लागते न खाता आणलेलं तर Yes, yes, व्यवस्थित vomiting येतात. नाही होणार, हा. हा वॉमिटिंग केली की पुन्हा मग ते विकनेस येते. आणि त्यांचं बॉडी स्ट्रक्चर आपल्यासारखंच आहे. आपल्याला कसं भूक लागतं किंवा गाडी चालत नाही, पाळण्यामध्ये बसवा ना ते घाबरतात. आपल्याला कसं भीती वाटते सेम त्यांना भीती वाटते. काय करतेस बेला तू रागाला येतो इकडे गेली. त्यांना दाखवा व्हिडिओ जरा. आणि कोणताही ब्रीड अग्रेसिव्ह करू शकतो आणि कोणताही ब्रीड अग्रेसिव्ह असेल तर आपण त्याला नॉर्मल टेम्परेचर करू शकतो. सगळ्यांचं मत असतो की म्हणजे काही ब्रीड अग्रेसिव्ह असतात, काही ब्रीड नसतात. तर मी ना अग्रेसिव्ह स्ट्रीट डॉगला 5 दिवसामध्ये कंट्रोल मध्ये आणलं. 5 दिवसामध्ये समोर जरी 10 डॉग दिसतील तर तो बघत नाही. आता सिट 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 मग सिट सिट एज गुड गर्ल. तिने बॉटल पण घेऊ दिली बरं का. हो म्हणजे मला बॉटल घेतली हा कसं करतोय ना कारण त्याने घेतली त्याच्या जवळ ठेवली पण परत काहीच नाही, एकदम रिलॅक्स होती ती. ते मुलं सगळे नवीन आहे, तिच्यासाठी कोणी रेग्युलर नाही, सगळे नवीन मुलं आहेत. तिला ट्रेनच असं केलंय की गेटच्या बाहेर सगळे फ्रेंडली राहायचं, पण गेटच्या आतमध्ये कुणाला अलाव करत नाही. बरोबर. आता हे कुणी मुलं घराजवळ आले ना त्यांना अटॅकच करणार ती. बरोबर. घरामध्ये बिलकुल अलाव करत नाही आणि बाहेर गेले की सगळे फ्रेंडली मस्त सगळ्यांसोबतच. गार्डन मध्ये फिरवा, कुणी हात लावा, कुणी कमांड सांगा, बॉल ज्याच्याकडे असेल त्याचं कमांड सगळं ते ऐकेल. बरोबर. रिलॅक्स 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 रिलॅक्स.